नमस्कार मंडळी, आता आलोय मार्केटहून आणि मार्केटहून आल्यानंतर एवढी भूक लागली होती. पहिले जेवण करून घेतो, नंतर म्हटलं परत जेवण झाल्यानंतर ब्लॉग चालू करू. तर शिर्डीहून येता येता तुम्हाला सांगतो आजचं म्हणजे आपला जो 2 पूल आहे, कोपरगाव शिर्डीला जायला 2 पूल आहे. तर एक जो छोटा पूल आहे ना गावातला, तो आज बंद झालेला आहे कारण की पाऊस एवढा चालू आहे. पावसामुळे ना पाणी पुरं पुलावून जाणार आहे आता, कारण की वरतून पाणी सोडलंय. नाशिकला पाऊस जास्त चालू आहे, कोपरगावात स्वतः वैयक्तिक कोपरगावात बी पाऊस आहे. म्हणून तुम्हाला सांगतो आज महापूर असं बोललं तरी चालेल, महापूर येणार आहे. का नाशिकला आलाय. नाशिक मध्ये महापूर आहे, आपल्याकडे आपल्याकडे पूर येणार आहे. आपल्याकडे पात्र मोठं आहे. हा, आपलं पात्र मोठं आहे. डोक्यावरून पाणी दिलेलं आहे ना मला. दोंड्या मारुतीच्या डोक्यावरून पाणी जातं. जेव्हा छातीशी म्हणतात की डोक्याला, छातीत गेलं तर पूर हा आणि डोक्यावरून गेलं तर महापूर. छातीहून गेलं तर पूर आणि डोक्यावरून गेल्यावर महापूर येतो. आणि तिथं महापूर आहे, तिथल्या लोक जरा नीट जपून राहा. आणि आपल्या इथं बी आता मी गावात जातो, तुम्हाला दाखवतो पाणी किती आलेलं आहे. आपला म्हणजे आज शिर्डीहून येता 2 तास लागले आम्हाला. शिर्डीहून कोपरगावला येता येता मोठ्या पुलावर तर एवढी ट्रॅफिक आहे, तुम्हाला सांगतो एवढी ट्रॅफिक आहे, बापरे बाप. लई कोमल, काय खाती बेटा? भाजी पोळी कोणची भाजी खाती तू? मुगाची मुगाची डाळ. मग अख्खे मूग. अख्खी मूग, काळ्या मसाल्याची मुगाची डाळ आहे, अख्खे मूग आहे, काहीतरी अख्खे आहे. मूग नाही ते मग मुगाची कोरडी भाजी, काळ्या मसाल्याची उडीदाची भाजी. उडदाची भाजी, उडीद आम्ही जळगाव बोलता येत नाही आम्हाला. उडीद जळगाव उडीद जळगाव, दुडे दुडे पुढे जळगाव काय दुडे जळगाव, जळगाव कोंबडी मग कोंबडी. कोंबडी. पण मी काय म्हणते, जळगाव जरी म्हणलं तरी जायचे काम आहे. जळगाव दोघींचे बी अर्थ चांगले नाही वाटत. जळगाव म्हणजे जळगाव, त्याला जळगाव म्हणतात. जळगाव बाहेरचे लोक जळगाव नाही म्हणत. चला आज अशा पद्धतीने यांचं बोलणं आपण बंद करून देऊ. आणि आज आता तुम्हाला पाणी दाखवणार, आज गोदावरीचा रुद्र रूप दाखवणार तुम्हाला. आपल्या इथं तसं आहे ना, आपलं पात्र वगैरे लय मोठं आहे. काय म्हणून आपल्याला पूर आलंय का पाणी? आता येईन ना, पाणी सोडलंय छोट्या पुलावर. असं पाणी आपलं छोटा पूल बी गायब होणार आहे आता, एकदम मस्त आधी. चला आपण आता आहे ना थोडं दुसरं काम करतो, मग तुम्हाला दाखवतो पाण्याचं. अजून पाणी सोडलंय म्हणजे अजून पाणी विचार जाईन ना पुढं. गेलं ना काय म्हणजे नुसतं सकाळी बघ ना इथं ऍम्ब्युलन्स त्या साईडला, ऍम्ब्युलन्स त्या साईडला, पोलीस वगैरे सगळं लागेल. तिकडच्या बाजूने सुद्धा लय मोठं आहे, लय म्हणजे लय. भारी गोष्ट दुसरं काय भारी नाही. केवढी जमा आली पब्लिक, काय नाही. शेव घ्यायची, वेळ घ्यायची का? मग हे एवढे हरामखोर आहे ना. कालची बोली होती दररोजची दावेली, आणि आज डायरेक्ट म्हणताय दावेली नाही खायची म्हणे. पाय हे लोक आता काय म्हणता येते का भेळ खायची आणि भेळ म्हणजे आता हे भेळ गाव घालणार आहे का मला? आवाज अरे बाप, लय पाऊस चालू आहे बोल, लय हायला. आणि असे हरामखोर आहे. दुकानावर चला हे बा ड्रायव्हर बनवून ठेवलं, पुढचं काय आहे? इथं काय आहे? कोण बसणार इथं? ड्रायव्हर बनवून ठेवलंय मला. हे साले पाहिजे दोघं, अंडी मंडी संडी, कोणाचं पीठ आणि कोणाचं असाइनमेंट काहीच येणार नाही आज. बघा तुम्ही, तुम्हाला काय म्हटलं हे बा आलोच. दाबेली कोण खाणार का रे? साला याचीच पापी नजर लागली होती याचीच. मग मला दाबेली भेटली नाही आज. काय पाऊसा कसो पीठ माग आहे, पीठच मागू राहिला आज. अरे भाड्याची बंद होईल गेली. बंद झाली, बंद झाली.
घरी काय घरी आहे का दळण अरे नव्हतं ना. नाही पीठ मागे घरात असं हे घेऊन जा का रे ताटली बिटली घेऊन जा. हा फोन लावतोय घरी पीठ भेटलं नाही मम्मी. पीठ आता आहे का घ्यायचंय का? नाही रे दळायला दिलंय ते. आता आम्ही आलोय चायनीज खायला. हॅलो, थोडं पण पीठ नाही का घरी? आता ती गिरणी बंद होत आली वाटतं. मी गावात आहे. पण नाही ना, मी गावात होतो एवढ्या वेळेचा. असं काही नाही माहिती. पाऊस चालू होता. पावसाला आता चाललोय, आता गावात आहे मी. हा चाललो. रडके रडके. तो पार्सल घे रे, काय असेल ते. अरे म्हणलं खरंच पार्सल येतो. उघडायला म्हणजे टेन्शन काय घेतो तू. आता जिम उघडून देतो ना, आपलं दळण उघडून द्या चालत, गिरणी उघडून कुठे दिलंय ओळखीचं आपल्या आजूकडे दिलेलं आहे. लहानकडे दिलंय. हा बोलायचंच कायला. चला आता चायनीज खाऊ. नाही ना भेटलं काय काय माहीत गाड मारणार आहे. पीठ मागे पीठ मागे. जाऊ दे ना. गरीब आहे बा भाऊ, कोणाच्या गरिबीची चेष्टा नाही घ्यावा. कधी मागतो पीठ आम्ही, काय मग चुकीच त्याच्यात. हाय गरीब नाही भाऊ आमची लायकी. इकडून गेला मग झालं. टेबला घालून मागता का पीठ. बरोबर आहे ना, गरीब आहे ते, टेबला घालून घेता पीठ. असं गेलाय तर असं आहे, माझ्या तोंडातलं काहीतरी विचित्र येईल रे, पण नको बोलावा भाऊ. हा बोल चल. नको काहीच नको. घरी शेवभाजी नाही. किती रुपयाची घेतली? शेवगी तर अजून काय नो पावशर आहे लावड्या, मग कडक कडक टाकतात ना ती, काय मुरून द्यायची राहते त्याच्यात. आमची शेवभाजी वेगळी राहते. काय गरीबदार का? तशीच राहते, पहिले शेव टाक. कोणाचं मी नाही त्यामध्ये काही. यांच्या इथे रस्सा करून शेव टाक. म्हणजे ती लाल पाणी आणि का नुसतं रसा. अरे पण घरच्या मीठ फक्त का रे? माझ्या घरी त्या रश्यामध्ये मीठ मिरची टाकता का फक्त तुम्ही, वरतून शेव नाही टाकता. भाऊ, माझ्या घरी जेवण खाऊन पाहिजे, मग कळून तुला ते चांगलं राहतं. अरे आता कोण स्वयंपाक कोण बघत. तुम्ही म्हणजे असं शेवचा रस्सा करता वरून शेव टाकता का? शेवचा रस्सा करता. शेवचा रस्सा, शेवगाचा रस्सा, शेवगाची भाजी. त्या दिवशी मी बोलले घालले त्याला, आता आज दोघं बोलले घालणार. काय हा चल ठीक आहे. तुझं काय मला 2 मिनिटं बोलतील लगेच, नंतर नॉर्मल होतील. काय म्हणे रुसून नाही बसणार. ए थांब, पप्पाला कॉल लावतो थांब. साहेब पप्पाला लावू कॉल. ए साहेब मग काय सांगतो पप्पा फोन लावा नाही तर कॉल लावू. तेव्हा मामा करून गेला. नाही भाऊ, कोणाच नाही धरू, बाप मला धरत. मी काय म्हणतो पण दळण घेऊन टाकू याचं. दळण रस्त्यात थांब ना जरा. गाडी चालवून तर ठेव ना भेंचो. काल तुझी बायको म्हणली काय, तुम्हाला नाही तेव्हा व्हिडिओ सुचतो म्हणे. आता दळणवाल्यापाशी उभो आहे आम्ही, पण दळणवाल्याने बंद करून गेलेला आहे. आणि आता इथं वेदांची एकदम धाकधूक सुरू झालेली. वेदांची धाकधूक सुरू झाली. उचलत नाही का आज जेवणच नाही वेदांतल्या घरी. वेदांतला बी नाही, घरच्यांना बी नाही. वेदा माहितून पीठ घेऊन जाय तू. अरे माहितून घेऊन जाय ना पीठ. अवघे पंढरपूर. सगळा अंधार अंधारचा माहोल आहे. दरवाजा ठोकू ठोकू जाम झालेला. राजू आहे अजून बी उघडत नाहीये. आणि वेदांतला आज एकदम असं बोलणे बसणार आहे. आज वेदांत कसे बोलणे बसणार आहे आज. पप्पा आलेले नाही अजून घरी म्हणून पप्पा आलेले पप्पा बाजू बोलत नाही, मला फक्त तास बघितलं. डायरेक्ट धुता डायरेक्ट बेल्टच काढता. फायनली आज जीव आलेला आहे. आणि वेदे जीव आलाय. अरे कपाळात गेले होते साया तुला काय विषय. मी तिला सांगून मला थोडा वेळ लागेल. हा मित्राकडे शीट बीट समजायला आलंय कसं काढायचं. अरे हा व्हिडिओ जाणार नाही याला घरी. त्यांचं नाही पाहतो. मी टाकून देणार जाऊ दे, पहिला टाकून देणार. ओके, तरी समजा ना पीठ घ्यायचंय, बिचाऱ्याच पीठ मध्ये पाहुण्याला उपाशी ठेव रे आज पाहुण्याला उपास ठेव नाही मला काही सांगतो. पाहुणे एवढे उपास ठेवले तुम्ही. कपाळात गेलते नाही. बरोबर आहे ना. काल म्हणजे कोणाचं काल पण झाला होता मला. आम्हाला नाही झालं रे काही. माझं- घरचे बोलले नाही आम्हाला. कोणाला नंबर आहे माझ्याकडं. नंबर आहे आपण त्या पप्पा नंबर आहे ना, लगेच सेव्ह करून घेतो आता सगळं. तो माझ्या भावाचा तो नंबर नाही का, जाऊ दे तो नंबर आहे. यांच्या घरातलं हे माहित नाही अजून ते इंटरकनेक्शन कसं आहे माहिती. याचा व्हॉट्सअप याचा WhatsApp याचा चा नंबर number. त्याच्याकडे. भेटला भाऊ फायनली. किती 50 Finally भेटला. किंवा नंबर म्हणला. टाकीवर नंबर
आंघोळीला चाललो होतो मी तुझा फोन आला. बरं झालं धन्यवाद तुला आवाज दिले भाऊ मी आवड नाही फोन नाही. हा, म्हणजे चला. नाही. आता जीवात जीव आला आता Nine चला seven. आता करता अजून अर्धा तास मेन म्हणजे किती? 8-0. म्हणजे एक घाल ना केळे. आता अर्धा तास थांबू आजाद सय्यद का हो किती 50. साया तू थांबशील का बोल तू फक्त थांबशील ना बरं आपण वेळेला बी थांबू होतात माझं. ऋषी काढून घेतला मी पप्पाला लावला होता पहिले पप्पा बाहेर होते वाटत बाहेर गेलेली. हा मी चाललो ऑनलाईन मारले 40 कॅश चलो या धरून जाऊन घ्या. जातो. हा ना नेमकी विसरून गेलो नाही भाऊ धन्यवाद भाऊ त्याला घाई पाय ना किती त्याला घाई पाय ना त्याला किती घाई पाय ना कारण एवढं काय पळतोय तू एक साइड काय आले एक साइड काय आले एक साइड काय आलं. मम्मी काय आणलं तू नाही ना हो ना कसं करशील गोवन ते ना रात्री वाजलं का मी स्वतः घाबरून जाते घ्यायचं का नाही मी खूप कोमल टाकते कसं करशील छान छान न छान 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 असं वाटतं नाही हे चांगलं खातं कोमल आता कसं करशील तू आम्ही तुम्हारो कोणतं गाणं आहे ते मला नाही माहिती आम्ही जे तुम्हार सुरके जे दीदी पुढे माहिती का काय होतं रात्री तसं पाणी नाही ते. ऐका ना रात्री पाणी प्यायला उठले का ते घुंगरूनचा आवाज आला का मी स्वतः घाबरून जाते तू स्वतः का करती सगळं नाही हाँ ठीक है मैंने पायल छनकाई अब तो आजा तू हर जाई मेरी सांसों में तू है बसा ओ सजना आजा ना अब तरसा ओ सजना वहिनी रात्री झोपेतून उठा आणि शेजारी समोर काय करायचं माहिती का? शेजारी बसून केस बीस मोकळे ठेवायचे आणि लाईट लावायचा कलर वाला आणि आम्ही जे तुम्हाला आम्ही जे तुम्हार सुरके जे तुम्हार आम्ही जे तुम्हार तुला वाचतात ना मी आता आहे ना जेवायला बसतोय आणि जेवायला बसल्यानंतर आता काय केलंय तुम्हाला माहिती का कोमल काय केलंय खिचडी पुलाव खिचडी देऊ का खिचडी केली बा खिचडी एवढं असं सगळे जेवायला बसले आणि मम्मी काय घेतली मम्मी चटोरी वेळ काढली ए मम्मी चटोरी नुसतीच चटोरी मम्मी आणि आता आहे ना दीदी सोबत आहे ना कोमल बोलत होती तर कशी बोलते माहिती का बरोबर अशी व्यंग बायको केली तू अशी कसं आहे कोमल ऐकते ते कोमल हे बाय बांधलं मी पायाला कोमल इकडे पाय अंडी मंडी संडी मला आता राग आलाय माझ्याशी बोलू नको मला तर राग आलाय मी कोणासोबत बोललो नाही थोडस मला राग आलाय मी बोलणार नाही कोणासोबत तू तेल काही टाकायचं राहतं येतोय का इकडे पाय. अरे राग आलाय का नाही काहीच नाही टाकत. तुला राग आलाय राग आलाय तर मी करू काय येऊ दे ना मला राग आलाय कोमल आता कोमलला हसवायचं कसं का? मम्मी बापाचं आणून हे मम्मी कोमलला हसवायचं कसं तुला सांगू का तुझी जबाबदारी बुवा आता. इकडे तर पाय ना फक्त पायकाची हसती बरं का आता पाय पायकाच हसती आहे मला राग आलाय तुम्ही जा इथून कसा राग आलाय तुला आयुष कोमलला आता राग आलाय आणि कोमल काय खाती माहिती का हे बघा मी आता पार्सल आणलेलं आहे कोमल काहीतरी मेसेज केलाय कोमल काय खाती बा नूडल्स मेसेज केलेला आहे ट्रिपल राईस लोणचं आण रे. अच्छा. लोणचं घ्या चल चला तुम्ही जेवण नाही करत तू मी जेवण करतोय मी जेवण केलेलं नाहीये मी माझ्यासाठी आणलंय ते वा चला आता आम्ही जेवण करतो आम्ही कशी चोरावर हे काय भाऊने औषध साडी ठेवलं काळ्यानी नाही ना आले औषध सुद्धा घेता येत नाही आलं तुला इथं पण आहे ना उडालेलं ऍलेक्स पूजे आयुष्य सगळे कांड झाले काय हो? ऍलेक्सला औषध देत होतो ऍलेक्सला मध्ये रे तोंड बाजूला करून घेतलं सगळं औषध खाली पडून गेलं आली थांबा
आता मध्ये मध्ये करतो लोक पुसता ना त्याच्यामध्ये मी मध्ये करतो पुसू बी देत नाही लोक मग तू पुसत होता ना त्याचा तो पुसा होता खाल्ला असता मग चाटी घेतला असता ना हा अरे काय तोंड्या कर्म करने जाता हो कांड हो जाता है. काम करणे जाता हो काहीच काम नाही केला तो आतापर्यंत काहीच केलं नाही 1 रुपया कमवून आणेल नाही तो अजूनपर्यंत त्याला त्याचं तोंड दाखव आरशात कसं आहे. हा काय तोंड्या हम्म. आता ताईचे इथले फुनके आले फुनके विथ कढी आणि आता आम्हाला लागली भूक आता आम्ही खाणार आहे ते दीदी बी येते आम्ही खाणार आहे उद्या उपवास आहे आणि तुम्ही आणि उद्या काय आहे? फुंके खाताय. आता उद्या काय आहे उद्या आहे आषाढी एकादशी एका तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा असंच देतो तुम्ही ते ऐकलंय काय का येता जाता खाशीनी आषाढी दर्शी नाही काल उद्या माझ्यावर म्हणजे अन्याय होणार आहे कारण की मला उपवास धरायचा नाही उपास धरायचा नाही उपयास नका करू. उपयास नाहीये उपास धरायचा नाहीये आणि हे लोक मला उपास धरायला लावत आहे बरं का हा ठीक आहे म्हणजे माझं असं आहे उपास मी धरत नाही पण सगळं फराळाचं खातो मी तसा उपास पुन्हा कसं काय? खातो बिस्किट साठी कशाला उपवास? हा ठीक आहे ना नाही हाय घे काय उपास घरी घेईन असं म्हणा ना घाबरावं लागतं लग्न आलं का घाबरावं हे लागतं. तुम्ही ना अख्ख्या जगाला माहिती हम्म. आई तुम्ही बाकी- यांच्या मताशी किती आई किती घाबरावं लागतं खरं बोल लवकर हे पाहिजे तर म्हणजे घाबरायला पाहिजे तिथं घाबरावं. तसं होतं बोलायला लावलं ना मी तुला घाबरावं लागतं बरं घाबरावं लागतं. बाय मी बोललो घाबरावं मी लागतं ऐकलं नाही लोकांनी ऐकलं नाही नाही. कोणीच बघा ऐकलं तुम्ही ऐकलं नाही आणलं चलो जिथे आता आम्ही खातो आणि तर ब्लॉग एंड करतो चला गुड नाईट गुड नाईट भेटूया सपोर्ट कमी होतोय सपोर्ट मी रागा आहे तुमच्यावर बघा तुम्ही ते तुम्हाला म्हणते तुम्ही ते तुमच्यावर राग आहे. vlog बनवताय का तुम्ही तर एकदाच तुमच्यावर बनवताय, राग आहे एकदाच नाही थोडाफार बनवत. आणि 2 दिवसाचा ब्लॉग म्हणजे असं झालं की थोडं आहे ना आमचं काम बी वाढलं होतं आणि कोमल जरा लक्ष देत नव्हती ब्लॉग काढायला मी ना मग आमचा जरा कॅमेरामॅन जरा कमी पडत होता थोडा चला ठीक आहे बाबा. आम्ही आता आज थोडा जोश कमी राहतोय माझ्या व्हिडिओ मध्ये असं वाटतंय मला हो. असं जोश येऊ दे जोश असं जोश द्यायचा अंगात नाही द्यायचं. अंगात असं नाही अंगात कसं येतो असं येतं अंगात नेमके कोण येत कट्टप्पा की बाहुबली बाहुबली रे कट्टप्पा कोगीवार अरे कट्टप्पा नाही. असं आहे ते कट्टप्पा ने बाहुबली का क्यों मारा क्योंकि कोमल तूने बोला था इसलिए कट्टप्पा ने बाहुबली को मारा तूने बोला बराबर चलो ठीक आहे आजचा ब्लॉग इथंच एंड करू भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय जय जय हरी